कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री। हा बोला बोला बिल्डर साहेब बोला। अहो साहेब नका का म्हणायला तुम्हाला? हा कोल्हापुरातलं एवढं मोठं प्रस्थ आहे, तुम्ही मोठे बिल्डर आहे, मग आम्ही तुम्हाला मान नका का द्यायला? म्हणून तर शाळेचा प्रस्ताव तुमच्या मोर ठेवला आम्ही। हा वय 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 सगळी सगळी प्रोसिजर झाली आहे, आम्ही नोटीस दिल्या, तुम्ही लागा तुमच्या कामाला लागा। काय आहे आता उशीर नका व्हायला, आम्हाला पण शाळेचं काम एकदम एका फटक्यात करून टाकायचं आहे। नाही 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 आमचं तसलं काय बी म्हणे बघा, एकदम मध्यवर्ती प्रॉपर्टी आहे, टायटल क्लिअर आहे। एकदा का आपला व्यवहार पूर्ण झाला की तिकडं तुम्ही मोठा मॉल बांधताय का एखादा छोटासा स्टॉल उभा करताय का शाळा हाय तशीच चालू ठेवताय, याच्याशी आमचं काय बी घेणं देणं नाहीये। हा नाही तुम्ही करा काय करा, नाही आम्ही काही शाळा चालू ठेवणार नाही हो। नाही नाही का तुम्हाला काय सांगायचं, केवढं नुकसान होतंय आमचं, त्याला काय आता लई हा तर तोच लई मोठा इशा। तुम्ही बिझनेसमॅन आहे, तुम्हाला कळलं आमचं दुःख, आम्हाला पण झेपत नाही हो आता एवढं नुकसान। हा हा ठेवा ठेवा तुम्ही तुमची ऑफर ठेवा हो, पण आधी तुम्ही जाऊन ती जागा तर बघून घ्या। हाय तुमचा विश्वास आहे ठाव आहे हो आम्हाला, पण तुम्ही जाऊन जागा बघा, व्यवहार आहे शेवटी। हा नाही तर असं करा की उद्याच तुम्ही तिकडे जाऊन या। आम्ही करतो, आमच्या बहिणीला पाठवतो तुमच्या बरोबर आणि वेळ ठरवतो। हा ठीक आहे, ठेवतो आम्ही फोन। अधिपती तुम्ही केव्हा आलात? तेच की तुमचा फोन चालू होता तेव्हाच आलो। तुम्ही काय बोलत होता शाळेबद्दल? अक्षु ऐक ना, म्हणजे मगाशी बाबा जे काही बोलले त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस हा। तुझ्या काळजीपोटी बोलले ग ते। अगं हो, मला माहिती आहे आई। कसं आहे ना अक्षु, आपल्या मुलांचे संसार सुखाचे व्हावेत, आपली नातवंड अंग खांद्यावर खेळावीत असं प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं ग, म्हणून बोलले ते। तू राग नको मानून घेऊस ना त्यांचा। आई मी काही चिडले वगैरे नाहीये त्यांच्यावर। मी त्यांच्यावर चिडले असते तर मी अशी खीर केली असती का त्यांच्या आवडीची? काय खीर? अक्षु अगं बाई, तुला आठवतं आई, मी आणि इरू लहान होतो, भातुकली खेळत होतो, तुम्ही नुकतीच आम्हाला स्वयंपाकाची भांडी आणून दिली होती, पितळेची होती बघ, आठवतं? अगं हो, म्हणजे काय आठवत, मी वर ठेवली आहेत कपाटात जपून अजूनही। त्यावर मी बाबांना खीर बनवून दिली होती, खोटी खोटी। खरंय ग? आठवलं तुला? आणि बाबा मिटक्या मारत खात होते ग। हो ना, आठवत ना। तू स्वतःच्या हाताने खीर भरवली होतीस बाबांना, आणि बाबाही अगदी खरी खीर आहे असं समजून खात होते ती। आणि तुम्ही दोघं केवढे हसत होता बरं। तुम्हाला हसताना बघून ही आपली इरू ती रडतीये म्हणून तुम्ही दोघं मुद्दाम हसत होता। थोड्या वेळाने तुलाच दया आली, तू तिला जवळ घेतलंस, मिठी मारलीस आणि तिला समजून सांगितलंस। तेव्हा ही आपली इरू केवढी लहान होती अगं, बोबडं बोलायची ती, नीट बोलता येत नव्हतं तिला, आणि बोबडं बोलत बोलत तुला काय म्हणाली, बघ नको ताई बाबांचं तू जवळच प्रेम आहे, माझ्याजवळ नाही। तिचं ते बोलणं ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी आलं होतं। मी लहानच होतीस ना, पण तरी तू तिला जवळ घेतलंस, समजून सांगितलंस आणि तू तिला मिठी मारलीस। त्या दिवशी तुमची मिठी बघून आमच्याही डोळ्यात पाणी आलं होतं अक्षर। असं वाटलं की ही मिठी कायम आयुष्यभर अशीच राहावी। अक्षु, लहानपणापासून तू इराला सांभाळून घेतलंस, इथून पुढे या आयुष्यात तू तिला सांभाळून घेशील ना ग? हो अगं, असं का विचारतेस आई? हे बघ तिच्याविषयी जर माझ्या मनात काही असतं तर मी बोलले असते का तिच्याशी? माझ्या लग्नात तिने केवढा मोठा घोळ घातला, पण मी माफ केलंच ना तिला। माझ्या मनात काही नाही ग तिच्याविषयी, फक्त सध्या ती माझ्याबद्दल, अधिपतींबद्दल जशी रिॲक्ट करते ना ते फार खटकतं मला। मलाही खटकतं ग अक्षु, खरं सांगते, मी किती वेळा इराला समजून सांगितलंय की अगं इरू, अक्षुला तिचं आयुष्य जगू दे, तिच्या आयुष्यामध्ये ढवळढवळ नको करूस, पण ऐकत नाही ग पोरगी।
स्वभावाला औषध नसतं ना अक्षो, काय करणार. हो ग, मला कळतंय. पण तरी अक्षरा, तू तिला कधी स्वतःपासून दूर करू नकोस ग. नाही करणार. बघ ना, वेडी कुठली. तिला नेहमी तुझी आणि तिची तुलना करत राहिली अगं. तिला अजूनही असं वाटतं की मी आणि बाबा तुझे जास्त लाड करतो, तिचे नाही. पण असं नाही अक्षरा. अगं हो, नाही, मला कळतंय आई. बघ ना, आजही मला म्हणत होती की तुम्ही सतत ताईशी माझी तुलना करता. आई नको ग वाईट वाटून घेऊस. जाऊ दे. हे बघ, इरा जशी आपण तिला तसं स्वीकारलं, हो की नाही? आणि तूच म्हणतेस ना, स्वभावाला औषध नसतं. नसतं. आता कशी हसलीस? तुलाही देऊ का तुझ्या आवडीचं काहीतरी करून? अगं आता म्हणशील मला इरा सारखी, अक्षू बाळा, तुझं की नाही माझ्यापेक्षा बाबांवरच जास्त प्रेम आहे. चल ग अक्षू. तुम्ही केव्हा आलात आम्हाला काही कळलंच नाही. या बसा, तुम्हाला सांगतो. बसा. हा, तर काय म्हणत काय होता तुम्ही? हा जाऊ दे, ते राहू दे. आता आधी जेवून घ्या. नाही नाही, जेवण नका आम्हाला. बघा आता तुम्ही असं का करताय बरं? आता काय केलं आम्ही? डॉक्टर नको, दवाखान्यात जायला नको, औषधं घ्यायला नको, खायला नको. मग कशी ती तब्येत चांगली राहायची मला सांगा बरं. मुळात तब्येत आता तुमची ठीक नाही तर कशाला ही फोनाफोनी आणि हे करत बसलाय तुम्ही? तो काही विषय एवढा महत्वाचा होता काय आता लगेच उकरून काढायला? हा, मग तुम्ही असं करताय, मग माझी चिडचिड होत्या. मला काही सुधरत नाही, माझं कशात लक्ष लागत नाही. तुमची तब्येत ठीक नसली तर तुम्हाला माहित आहे की नाही? तुम्ही जेवला नाही तर माझ्या घशाखाली अन्न उतरते का? ठीक आहे, तसं कर. तुम्ही बी जेवू नका, मी बी जेवत नाही. आपण दोघं उपाशी राहूया, आजारी पोडे आहे की काय नाही? बोलता? काहीतरी उगा अभद्र बोलू नका. हे आजार तुमच्यापासून 10 हात लांब राहिले पाहिजे. हा, मग हेच माझं बी म्हणणं आहे. आजार बिजार सगळे तुमच्यापासून बी 10 हात लांब राहिले पाहिजे. तब्येतीची तुम्ही काळजी घ्या, वेळेवर खा प्या. बाकी कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. चला खाऊन घ्या, चला. मी आहे ना, मी सगळं ठीक करतो की आई साहेब. ते ठाव आहे आम्हाला. आधी 2 घास खाऊन घ्या, मग चला. राहू दे, आम्ही नंतर खातो. नंतरला लय अंतर. तुम्ही खाऊन घ्या, मी भरवू काय? अहो नग, तुमचा काही विश्वास नाही काय आमच्यावर? आहे का? तुम्ही विश्वासापत्र कुठं ते हिमालयात पोचले, तुम्ही विश्वासापर्यंत काय घरात काय चाललंय मला काय कळत नाही. राहू दे बाबा, कॅन्सल खायचं. नंतर खाचीला नव्हतं नक्की. अहो म्हणजे काय, आता तुम्ही सांगितलंय म्हणलं खावंच लागणार आम्हाला. ठीक आहे, खाऊन घ्या. खातो. हा, काय म्हणत होता तुम्ही? काय म्हणत होतो विसरलो मी. असं कसं विसरताय? मगाशी तुम्ही फोनवर शाळेबद्दल बोलत होता ना? हा, शाळेबद्दलच बोलत होतो आम्ही. आता कशाला त्या शाळेचा विषय डोसक्यात घेतला बरं? आधीच काय कमी विषय आहेत डोसक्यात आपल्या? हा, तेव्हापासून ते शाळेचा विषय असं घोंगडं भिजत पडलं होतं. म्हणलं मिटवून टाकू काय तो विषय, नाही का? कटकटच न ग आपल्या डोसक्याला. पण आपल्या मग शाळेची तशी काही कटकट नाही आहे साहेब. शाळेचा कारभार एकदम टकाटक चाललाय. मी फुलपगारे सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतोय सारखा. फुल पगारी, पगार फुल घेतोय आणि काम सगळे हाफ करतोय. हाफ मेड कुठचा? तो फक्त कागदावर दाखवतोय की सगळं कसं व्यवस्थित आहे, पण काय बी व्यवस्थित नाही. नुसता खर्च करतोय. नाही हो, नाही. आता तेवढा खर्च होणार की? अहो थोडाफार असता तर आम्ही काय बी बोललो नसतो, पण त्यांच्या मागण्या काही वाढतच असतात. आणि मागण्यांचं काय एवढं घेऊन बसलाय? काहीतरी करून मधला मार्ग काढून मागण्या पूर्ण करून दिल्या असत्या हो. पण हे असं काय करायची गरज नाही आहे साहेब. असं काय म्हणजे? काय केलं आम्ही? तुम्ही एकीकडे मास्तरीन बाईसनी घरला आणायचं म्हणताय, बरोबर? हा, आणि दुसरीकडे शाळा बंद करायचं म्हणताय तुम्ही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.